जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतलाय। अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाकडून सलील जवेरी याची आयकॉन म्हणून निवड करण्यात आली। त्यानंतर जवेरी आणि त्यांच्या टीमने संपूर्ण मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती सुरू केली। विशेष करून मतदारसंघातील गर्दी होणाऱ्या देवस्थानच्या ठिकाणी जाऊन जवेरी हे मतदारांमध्ये मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा असं आवाहन करत आहेत। संपूर्ण राज्यात अंबरनाथ शहर हे मतदानाच्या टक्केवारीमध्ये खूप मागे आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा टक्का वाढावा यासाठी ठिकठिकाणी अशा प्रकारे जनजागृतीचे कार्यक्रम करून मतदारांमध्ये जनजागृती करत असल्याचे सलील जवेरी यांनी सांगितले। नमस्कार, मी सलील रवींद्र जवेरी 140 अंबरनाथ विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी याचा आयकॉन या नात्याने आपण सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकशाहीचा मोठा सण आपण सर्वच साजरा करणार आहोत। म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपण विधानसभेसाठी इथे मतदान करणार आहोत। आपण अशा वास्तूमध्ये इथे उभे आहोत की जे अंबरनाथचं वैभव आहे, म्हणजे शिवमंदिर। असंच अंबरनाथमध्ये हे वैभवशाली शहर आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना अतिशय गर्व आहे। 1000 वर्षापूर्वीचं अंबरनाथ शिवमंदिर असो किंवा त्याचबरोबर ऑर्डनन्स फॅक्टरी असो, त्याचबरोबर आपलं जे औद्योगिक क्षेत्र आहे ते असो, त्याचबरोबर अनेक साहित्यिकसुद्धा अंबरनाथहून होऊन गेलेले असंही आहेत। असं वैभवशाली अंबरनाथचं वैभव असूनसुद्धा एक खेदाची व वाईट वाटणारी गोष्ट ही अशी आहे की या अंबरनाथच्या मतदानामध्ये जी टक्केवारी आहे, म्हणजेच वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते अख्ख्या भारतातून शेवटून 3 क्रमांक येतो। ही अतिशय खेदाची व वाईट वाटणारी गोष्ट आहे। त्यामुळे मी सर्व अंबरनाथकरांना आवाहन करू इच्छितो की आपण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करूया। 20 नोव्हेंबर 2024 रोजी मोठ्या प्रमाणात मतदान करून अंबरनाथचं जे वोटिंग पर्सेंटेज आहे ते शेवटून 3 नसून पहिल्या भारतातून 3 क्रमांकात येईल, एवढी आपण सर्वांनी नक्की प्रयत्न करूया व हे आपल्या सर्वांकडून मी आश्वासन घेऊ इच्छितो। आणि पुन्हा एकदा सर्वांना या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या शुभेच्छासुद्धा देतो। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।